जसं आपण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो ज्या पद्धतीने आपला हेल्थ चेकअप करतो, आता तो एक खूप चांगला ट्रेंड आलेला आहे की प्रत्येक व्यक्ती 6 महिन्यातनं किंवा ॲटलिस्ट वर्षातनं एक वेळा तरी आपला हेल्थ चेकअप करतो. त्याच पद्धतीने हा चेकअप आपण आपल्या जसा बॉडीचा करतो आपल्या ह्याच्यात, तर तसाच जर का हेल्थ चेकअप जो आहे तो तुम्ही तुमच्या फायनान्शियल स्टेटसचा करताय का? तुमचे त्याला फायनान्शियल लँग्वेजमध्ये आपण फायनान्शियल हेल्थ रिव्ह्यू म्हणतो. तर तुम्ही तुमची फायनान्शियल हेल्थ चेक करताय का रेग्युलरली? आणि जर का ती नसेल करत, तर माझं एक सजेशन आहे, आणि मी बिंग अन फायनान्शियल प्लॅनर आणि बिंग अन फायनान्शियल इंडस्ट्री प्रोफेशनल, मी प्रत्येकाला हे सजेस्ट करतो की तुम्ही तुमचं फायनान्शियल हेल्थ रिव्ह्यू करा. फार कमी लोकांना असं वाटतं की माझं सगळं झालेलं आहे. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. समजा झालं असेल तर खूपच चांगलं आहे. पण जर का नसेल झालं ना, तर तुम्हाला त्यातनं एक थोडासा नवीन वेगळा व्ह्यू मिळू शकतो आणि तुम्हाला लक्षात येऊ शकतं की मी कुठेतरी काहीतरी मिस केलं, जे मला एखाद्या प्रॉपर फायनान्शियल प्रोफेशनलनी लक्षात आणून दिलं, आणि ते वेळेवर लक्षात आल्यामुळे त्याच्यावरचा इमिडिएट आपण जो काही, जसं आपण हेल्थ चेकअप करतो आणि त्याच्यात जर का लक्षात आलं, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा 6.4 HbA1c झालेला आहे, तर तुम्ही प्री डायबेटिक आहात आणि डायबेटिककडे चालला आहात, तुम्ही प्रिकॉशन्स घ्यायला सुरुवात करा. मेडिसिन्स नका घेऊ, पण प्रिकॉशन घ्यायला सुरुवात करा, वॉक सुरू करा, हे करा. त्याच पद्धतीने कदाचित फायनान्शियल एक्सपर्ट जो आहे तो तुम्हाला हे सांगेल की तुम्ही हे थोडंसं रिस्की सिच्युएशनकडे जात आहेत, तुम्ही त्याच्यावर हे सोल्युशन्स आहेत, यातलं कुठला तरी करा. हा खूप नॉर्मल कॉस्टमध्ये अवेलेबल असतो, पण हा केला पाहिजे. जर का तुम्हाला असा फायनान्शियल हेल्थ रिव्ह्यू जर का करायचा असेल, तर तुम्ही माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन माझ्याशी भेटू शकता आणि मी तुम्हाला नक्कीच त्याच्यात सपोर्ट करेल.